विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता बघा, आपल्या बोर्डच्या एक्झाम मधला आणखीन एक महत्त्वाचा सेक्शन असतो तो काय सांगा? पोएट्री. त्याच्यामध्ये काय असतं बाळांनो? एक पोएम तुम्हाला लक्षात घ्या 8 मार्काला क्वेश्चन आणि आन्सरला येते. बरोबर की नाही? ठीक आहे, तुम्ही सहजमध्ये रीडिंग करून ते करू शकाल. पण बाळ बघा, की पोएट्री शिकताना आपण काय केलं पाहिजे जनरली? बाळ जनरली पोएममध्ये आपण क्वेश्चन आन्सर करतोच. पण त्याचबरोबर पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे कुठलं? फिगर्स ऑफ स्पीच, अजून बाळांनो राईम स्कीम, बरोबर? अजून काय सांगा बाळांनो, की त्यात पोएम मधलं सेंट्रल आयडिया, थीम, लँग्वेज, तिची स्टाईल, मेसेज किंवा आवर ओपिनियन याबद्दलच्या गोष्टी सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थितपणे माहित पाहिजे. लक्षात घ्या. आता मी सांगतोय काय बघा, की पहिला क्वेश्चन तुम्ही सोडवाल रे, पण दुसरा क्वेश्चन आहे की नाही बाळांनो कुठला? ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. हे लक्षात घ्या. हे तुम्हाला लिहायचं आहे कसं बाळांनो? पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये. मी सांगतो ना तेवढा फक्त फॉर्मॅट व्यवस्थित करून जायचं. आणि पुन्हा काय करायचं सांगा बाळांनो? तर पोएमचं टायटल, पोएट, त्या पोएम बद्दलची 2-3 वाक्य किंवा त्या पोएट बद्दलची 2-3 वाक्य असली तुम्ही लक्षात ठेवायची. आणि बाकी बाळांनो ठरलेला जो फॉर्मॅट आहे त्यामध्ये ते बसवायचं. सेंट्रल आयडिया बाळांनो थोडंसं पाठ करून जावं लागतं. 4 ते 5 सेंटेन्स असतात तेवढीच फक्त पाठ करायला लागतात. 1-2 वेळा वाचा रे, ते होऊन जातं, काही गरज नाही. लक्षात घ्या. तर तुम्ही हे पाठ करत बसायचं का? अजिबात नाही. फक्त सेंट्रल आयडिया आणि टायटल आणि पोएट याची फक्त नावं फक्त पाठ करा. लक्षात घ्या. आता मी सांगतोय काय पहिल्यांदा? ॲप्रिसिएशन मध्ये काय असतं? अबाउट द पोएम, पोएट किंवा सिग्निफिकन्स ऑफ द टायटल. ओके. पुढे काय दिलं सेकंड पॉइंट? थीम म्हणजे सेंट्रल आयडिया. नंतर काय? पोएटिक डिव्हाइस, फिगर्स ऑफ स्पीच आणि राईम स्कीम. पुढे काय दिलं? पोएटिक डिव्हाइस झालं ना बाळांनो. त्याच्या पुढे काय? लँग्वेज आणि पोएटिक डिव्हाइस. पुढे दिले स्पेशल फीचर. त्या कवितेत आणखी तुम्हाला काही स्पेशल फीचर पोएटने यूज केले असतील. मग लँग्वेज असेल बाळांनो, इमॅजिनरी असेल, जे काही रिअल पिक्चर क्रिएट करतं असं सुद्धा चालतं. लक्षात घ्या. आता पुढे बघा, मेसेज किंवा व्हॅल्यूज किंवा मॉरल्स जे आपण शिकलो कशामधनं? त्या पोएम मधनं आपल्याला मिळतो तो. आणि युअर ओपिनियन ऑर इव्हॅल्युएशन ऑफ द पोएम असे बाळांनो तुम्हाला 6 to 7 पॉइंट दिलेले असतात. मग त्या पॉइंटच्या आधारे आपण एक बाळांनो फॉर्मॅट तयार करूया. मला किती पोएम आहेत बाळांनो? 8 पोएम्स आणि अगदी ईझी पोएम आहेत. लक्षात घ्या. बऱ्यापैकी या फॉर्मॅटमध्ये त्या बसतील. पहिला मला एक चांगला मोठाच्या मोठा बॉक्स काढायचा. वर लिहायचं ॲप्रिशिएट द टायटल लिहायचं बाळांनो. काय समजा? द सॉन्ग ऑफ द ओपन रोड, इंडियन वेवर्स, मनी असं जे काही टायटल असेल ते लिहायचं बाळांनो. आता पुढे बाळांनो आता स्टार्ट कसं बाळांनो? 3 ते 4 पॅराग्राफ पाहिजेत. पहिल्यामध्ये काय बघा? द पोएम काय नाव असेल ते लिहायचं. इज पेन्ड किंवा कंपोज्ड बाय पोएटचं नाव लिहायचं. मग ती पोएम कुठून घेतलेली आहे? त्या पोएटला एखादं स्पेशल काय त्याबद्दल माहिती असेल तर ती 1-2 सेंटेन्स तुम्ही तयार करू शकता. बाळांनो द पोएम डिस्क्राइब्स किंवा आता इथे तुम्हाला येणार काय बाळांनो? तर त्याचा सेंट्रल आयडिया किंवा थीम येणार. द पोएम डिस्क्राइब्स किंवा द पोएम इज अबाउट बाळांनो 4 to 5च लाईन्स फक्त काय लिहायचं? सेंट्रल आयडिया इथं लिहायची. आलं लक्षात म्हणजे बाळांनो द पोएम इज पेन्ड किंवा कंपोज्ड बाय पोएटचं नाव लिहा. द पोएम डिस्क्राइब्स इज द पोएम इज अबाउट येते लक्षात. आता तर पुढे काय सांगा बाळांनो, की काय झालं बघा पोएटिक डिव्हाइसेस. आता बघा हे एक पॅराग्राफ चांगला पाठ करा. लक्षात घ्या. काय दिलंय? द पोएट हॅज मेड अन एक्सलंट यूज ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. कशासाठी? टू हायटन द ब्युटी ऑफ द पोएम. त्या पोएमचं ब्युटी वाढवण्यासाठी फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केलेला आहे. बरं कळतं ना बाळांनो? फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय असतं बाळांनो? तर बाळांनो आपण एखाद्या कार्यक्रमात आपल्याला नटायचं तर आपण काय काय दागिने वापरतो किंवा आणखीन काय काय महिला वापरतात. तर बाळांनो हे फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे कवितेसाठी वापरलेले दागिने अलंकाराचं लक्षात घ्या. आता पुढे काय दिले बघा? The poet has made an excellent use of the figures of speech to heighten the beauty of the poem. He has used several figures of speech like 2, 3, 3, 4 तुम्हाला माहित आहे पोएम मध्ये असणाऱ्या फिगर्स ऑफ स्पीचची नावं लिहायची. अलिट्रेशन असेल, रिपिटेशन असेल, मेटाफर असेल, सिमिले असेल, टॉटॉलॉजी असेल, अँटिथिस असेल, मानो अजून असे बरेच आहेत, है की नाही? हायपरबोला असेल, पण असेल, जे काय असतील ते. तुम्हाला थोडेसे वाचून जावं लागेल. त्या पोएममध्ये कुठले आहेत ते पण पहा ना. मग पुढे काय लिहायचं बाळांनो? बट द फिगर्स ऑफ स्पीच दॅट अपील्स द मोस्ट
इज एकाचं नाव तुम्हाला जे अपील झालं त्याचं एखाद्याचं नाव लिहा. मग त्याचं एखादं एक्झाम्पल ऑफ इट त्याचं एखादं एक्झाम्पल लिहा. आता बघा राईम स्कीम ऑफ द पोएम इज काय असते बाळांनो ए, ए, बी, बी, ए, बी, ए, बी, ए, ए, बी असे असते बाळ काय असेल ते लक्षात ठेवायचे राईम स्कीम लक्षात ठेवायची. हे राईम स्कीम काय करते? इट गिव्हज द काय बाळांनो इट गिव्हज द म्युझिकल इफेक्ट टू द पोएम. पण बाळांनो कधी-कधी राईम स्कीम नसते ना, तेव्हा लिहायचं द पोएम डझंट हॅव एनी राईम स्कीम. इट इज अन एक्झाम्पल ऑफ फ्री व्हर्स. आणि फ्री व्हर्स काय करतंय बाळांनो? तर इट ऑफर्स द पोएट टोटल फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ऑफ हिज थॉट्स. याचा अर्थच आहे ना फ्री व्हर्स. इथे लक्षात. आता पुढे बघा काय दिलंय, की आता हे झालं बाळांनो काय पोएटिक डिव्हाइस. हे जर चांगलंच करून ठेवा बाळांनो. एवढं लिहिलं आपण तेवढाच आपला आन्सर चांगल्या प्रकारे दिसतं लक्षात. पुढे दिलंय द लँग्वेज ऑफ द पोएम इज बोथ सिंपल अँड ईझी टू अंडरस्टँड. सगळीकडे लिहा ना. बघा द पोएम इज रिच इन इमॅजरी सगळ्याच असतात. इट क्रिएट्स द रिअल पिक्चर इन रीडर्स माइंड किंवा इन आवर माइंड. बाळांनो द पोएम गिव्हज अस अन इन्स्पिरेशनल अँड पॉझिटिव्ह मेसेज दॅट आता मेसेज जो मिळतो बघा 2-3 सेंटेन्स लिहा ना बाळांनो त्या मेसेज 2च सेंटेन्स लिहा. जो काय मेसेज असतो तो तिथे लिहायचं. बाळांनो पुढे दिलंय बाळांनो ओव्हरऑल द टोन ऑफ द पोएम इज कधी-कधी सीरियस असतो, कधी रिफ्लेक्टिव्ह असतो, कधी इन्फॉर्मेटिव्ह असतो. बरोबर ना? ते लिहा आणि पुढे लिहायचं ड्यू टू धिस इट इज द मोस्ट वाइडली रीड पोएम. मला सांगा बाळांनो का एवढं आपण लिहिलं की नाही या साच्यामध्ये या फॉर्मॅटमध्ये सगळ्या पोएम तुम्ही बसवून बघा. एवढा फॉर्मॅट पाठ करून जावा. पोएमचं नाव, टायटल टायटल आलं, पोएट आणि काय बाळांनो सेंट्रल आयडिया एवढ्याच गोष्टी व्यवस्थित वाचा. बाकी सगळं तुम्हाला प्रत्येक पोएम मधलं एक-एक फिगर्स ऑफ स्पीचचं एक्झाम्पल तुम्ही करून जावा. ओके. पण लक्षात आहे ना, आहे का नाही सोपं बघा बाळांनो. ह्या सगळ्या ज्या पोएम आहेत ना लक्षात घ्या. ह्या सगळ्या पोएमचा थोडक्यात चांगला स्टडी हे सांगा बाळांनो. एक अर्धा तास भरपूर झाला. एवढ्या त्या सगळ्या पोएम तुम्ही या गोष्टी करू शकता. ओके. मग लक्षात घ्या या प्रकारच्या ज्या तुमच्या काय 8 पोएम आहेत ना, त्या पोएम व्यवस्थित करून जायचं लक्षात घ्या. आणि याच्या सुद्धा बाळांनो 4 पैकी 4 मार्क्स पडतातच. करताय मग तयारी? करा तयारी. बाकीच्या पोएम आहेत ना बाळांनो, त्या पोएम तुम्ही ह्याच्यामधल्या करा. का मी आपल्या चॅनलच्या ना बाळांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही ज्या पोएमच्या आहेत ना, ते मी तुम्हाला माझ्या सिंपल लँग्वेजमध्ये तयार करून त्यामध्ये देईन. आलं लक्षात मग? व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आणि चांगली 4 पैकी 4 मार्क्स पोएममध्ये ॲप्लिकेशन मिळालीच पाहिजेत. आणि पहिल्या पोएमचं बाण बघा किती सांगतोय मी 8 पैकी 8 सुद्धा मार्क पडतात जर व्यवस्थित लिहिलं तर. आणखीन एक सांगायचं आहे पोएम काय माहिती आहे का? तुम्हाला एक टॉपिक देतात आणि त्या टॉपिकवर 4 लाईनची पोएम कंपोज करा असं लिहिलेलं असतं लक्षात घ्या. तो पण क्वेश्चन ना एक चांगल्या प्रकारे तुम्हाला लिहिता आला पाहिजे. ओके. मग करा अभ्यास, व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि चांगला पेपर लिहायचा. ओके. बेस्ट ऑफ लक.